नमस्कार, श्री राधे ॲस्ट्रो ज्योतिष चॅनलच्या तर्फे तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासा गमतीदार आहे आणि विशेष आहे. आज ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिष, त्यात अंक ज्योतिष हा विषय मीडियामध्ये फुल्ल जोरात चालत आहे. कोणते यूट्यूब चॅनल काढल्यानंतर तुम्हाला एकच दिसतं की ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि अशोक खरात हेच नाव या संबंधित व्हिडिओ येतात आहे. मग आजचा विषयच तो आहे की ज्योतिषशास्त्र किंवा शांतीपाठ किंवा नक्षत्र शांती जो विधी केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये, तो खरा आहे का? आणि तो केल्यानंतर खरंच नक्षत्र शांती होती का? खरंच आपलं कल्याण होतं का? खरंच आपलं भविष्य उज्ज्वल होतं का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात आतापर्यंत आले असतील. त्याच प्रश्नांचे उत्तर घेऊन मी इथं आलेलो आहे. मी ॲस्ट्रोलॉजर, ज्योतिषाचार्य महंत संजीवदास हिरादास रामकिशोर. मी कबीर संप्रदायाचा महंत पण आहे आणि माझा ॲस्ट्रोलॉजीचा जवळजवळ 20 वर्षाचा अनुभव आहे. त्या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये मी आतापर्यंत एकही शांतीपाठ किंवा ग्रह नक्षत्र शांती किंवा नक्षत्र शांती ही केलेली नाही. जर मी कुठलीही शांती केलेली नाही आहे, मग तरी पण त्या लोकांचे कल्याण झालेले आहे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे. मग हे कसे? लोक तर लाखो रुपये खर्च करून ती शांतीपाठ मांडली जाते. त्या पाठावर अनेक अशी सामुग्री जमा केली जाते. त्याला विविध मंत्रांनी, तंत्रांनी त्या यजमानला आणि ज्योतिषशास्त्राचे जे काही मंत्र आहे, वैदिक मंत्र, त्याचं उच्चारण करून ती शांती केली जाते. मग हे तर इथं तर काही तसे दिसत नाही. तरी पण हे असे का होतं? तर ज्योतिषशास्त्रामध्ये शांती किंवा जे नक्षत्र शांती, ग्रह शांती, योग असतो. जसा अतिगंड योग आहे, मंगळ दोष आहे, विषयोग आहे, केमद्रुमी योग आहे. या संबंधित शांती ज्योतिषशास्त्रात सांगितले. पण त्यासाठी त्यांनी योग्य मुहूर्त, योग्य वेळ, योग्य घटी, योग्य ग्रहांची परिस्थिती अशी पाहणे गरजेचे आहे. म्हणजे ते जर ग्रहस्थिती योग्य त्या वेळेला जुळून येत असेल तर तुमची शांती त्या ठिकाणी केली जाईल. मग यावेळेस तुमची वेळ नाही विचारणार, तुम्हाला त्यावेळेस वेळ आहे का नाही आहे. नसेल तर नाही होणार. मग असा योग हा वर्षातून 2 वर्षातून एखाद्या वेळेस येतो. पण आजकाल काय आहे, कलीचं राज्य आहे. सर्व क्षेत्रांमध्ये कलीचं साम्राज्य आहे. त्यामुळे खोट्या गोष्टी, ज्या भंपक गोष्टी आहे, ज्या खोट्या गोष्टी, त्याला कलीने भरपूर साम्राज्य आणि प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि अशा ठिकाणी गर्दी पण असते. तुम्ही जाऊन बघा, 2 रुपयाची जी गोळी असती, त्या गोळीने तुमचा आजार जाणार असतो हे डॉक्टरला पण माहिती असतं. पण अशा वेळेस ती 2 रुपयाची जी गोळी आहे, टॅब्लेट, आमच्याकडे गोळी म्हणतो त्याला, तर जी टॅब्लेट आहे ती 2 रुपयाची टॅब्लेटने तुमचा संपूर्ण आजार चांगला होणार असतो. तरीसुद्धा ती 2 रुपयाची टॅब्लेट दिली जात नाही आणि विविध तुमच्याकडनं चेकअप केलं जातं. हे चेकअप करा, ते चेकअप करा, ते चेकअप करा, असे बऱ्याच प्रकारचे चेकअप्स असतात, ते केले जातात. आणि चेकअप केल्यानंतर काहीतरी त्या चेकअपमध्ये त्यांना आढळतं आणि त्यासंबंधी ट्रीटमेंट, त्यासाठी तुम्हाला ॲडमिट व्हावं लागतं आणि लाखो रुपये त्या हॉस्पिटलला द्यावं लागतात. असे सगळेच हॉस्पिटल नाही. काही हॉस्पिटल खरंच खूप चांगले आहे. ते योग्य पद्धतीने योग्य वेळ असेल तर ते ट्रीटमेंट ॲडमिट करण्याची करतात आणि पैसे घेतात. काही असे पण डॉक्टर्स मी बघितले आहे की ते कुठलाही खर्च या न उभारतात, न ओरबाडता ते तुमची ट्रीटमेंट अत्यंत कमी पैशात करतात. तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये पण तसंच आहे. जवळजवळ 90-95% ज्योतिष यांनी आपलं मोठं दुकान मांडलेलं असतं. यांनी मोठे मोठे गाळे घेतलेले असतात. यांचे पूजेचे साहित्य बी एकसारखं पाटावर मांडलेले असतात आणि त्या पाटावरती कुठलीही शांती घ्या, तो पाठ तयारच असतो. मग तुम्हाला बघितलं तर कुंडलीवरून त्यांच्याकडे जर समोर गिऱ्हाईक आलं म्हणजे बकरा आल्यासारखं असतं. बकरा आला, फक्त तुम्ही तुमची मान त्या पुरोहित किंवा ज्योतिषीच्या गळ्याजवळ नेतात, तुम्ही स्वतःहून नेतात. तुम्ही काही तो बोलवायला येत नाही.
आणि तो फक्त सुरी चालवायचं काम एकदम सराईतपणे करतो. मग अशा दिवसभरातून अनेक शांतीपाठ होतात आणि त्यांना त्याच्यातून लाखो रुपये कमाई होती. त्यांच्या प्रॉपर्टीज बघा जाऊन, अफाट प्रॉपर्टी आहे त्या ज्योतिषांच्या. तर अशी शांतीपाठ करून हे चुकीचं केले जातं, म्हणून त्याला फळ प्राप्त होत नाही. जर तुम्ही ती योग्य नक्षत्राला योग्य मंत्रांनी योग्य ज्योतिषीकडनं अत्यंत श्रद्धेने, हा फार महत्त्वाचा विषय, अत्यंत श्रद्धेने अत्यंत भावनेने सर्व मंत्र तन्मयतेने ऐकले किंवा म्हटले आणि तुम्ही देवाला समर्पित केले किंवा ईश्वराला समर्पित केले तर हे शांती होऊ शकते. तर अशी करण्याची पद्धत आहे. पण एवढा वेळ थांबायला कोणाला आहे? वर्ष 2 वर्षातून एकदा जर कधी तो घटी मुहूर्त जर येणार आहे त्या नक्षत्र शांतीचा किंवा त्या ग्रह शांतीचा, मग एवढं थांबायला तुम्हाला तर वेळ नाही. तुम्ही म्हणता की लगेच करा, लगेच करा. मग ह्या लगेचमुळे त्यांनाही तेच पाहिजे असेल, लगेच करा, आताच करा. मग कल करे सो आज कर असे म्हणून तुम्ही स्वतःहून तुमची मुंडी त्या ज्योतिष किंवा पुरोहितच्या गळ्यामध्ये देतात. फक्त त्यांना कापायचं काम राहतं आणि त्यांचा तो धंदा ते रोजचा चालू असतो. अशा पद्धतीने शांती केली जाते. मग त्याला ना मूर्त ना घटी ना कुठलं असतं आणि म्हणून ते फळ प्राप्त होत नाही. मग तुम्ही करून आल्यानंतर तुमचं तर काही जे प्रॉब्लेम असतात ते काही सॉल्व झालेलेच नाही राहत आणि मग तुम्ही परत ज्योतिषाला दोष देतात, पुरोहितला दोष देतात, ज्योतिषशास्त्राला दोष देतात. पण ज्योतिषशास्त्र खोटं नाही बरं का. ज्योतिषशास्त्र खरं आहे, शक्यता आहे. ज्योतिषशास्त्र ही शक्यता असते, म्हणजे परफेक्ट नाही. 70-80% शक्यता आहे. मी शक्यता का म्हणतो की जर समजा हवामान खात्याने सांगितले की आज अमुक अमुक ठिकाणी नाशिकला भरमसाठ पाऊस पडणार आहे, आज रेड अलर्ट आहे किंवा येलो अलर्ट आहे, तर येलो अलर्ट सांगितल्यानंतर कधी कधी पडतो, बऱ्याच वेळा पडतो आणि काही वेळेस पडतच नाही तो पाऊस. मग ते हवामान खातं ते सायन्स खोटं आहे का? नाही, ही शक्यता दाखवली जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये पण शक्यता दाखवली जाते. ती घटना घडेलच असं नाही, पण शक्यता आहे. म्हणजे 70-80% शक्यता आहे. एखाद्या ती टळून बी जाते. म्हणून ह्या शक्यतेवरती ज्योतिषशास्त्र चालतं. परफेक्ट 100% ज्योतिष पैदा पण नाही झाला, आता पण नाही आहे, याच्यानंतर पण होणार नाही. असं जर राहिलं, असं जर सायन्स ठप्प झालं असतं. या शक्यतेवरती या ज्योतिषी किंवा पुरोहितांचा, म्हणजे आमच्या, आता बोलू नये, मी तर पैसे शांतीपाठ घेत नाही. तुम्ही जी फी दिलेली आहे त्याच फीवरती मी समाधान मानून घेतो आणि अशा यांचा धंदा चालतो. म्हणून तुम्ही अशा भोंदू ज्योतिषांपासून सावध राहा आणि ज्यांनी शांतीपाठ सांगितलं त्याच्याकडनं स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या. जर समजा त्यांनी 50,000 रुपये सांगितले असेल तर 50,000 रुपये मी द्यायला तयार आहे, पण मला एक स्टॅम्प पेपरवर लिहून दे की ही शांतीपाठ केल्यानंतर माझं कल्याण होईल किंवा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मी 50च्या ऐवजी 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे. ज्यावेळेस तो स्टॅम्प पेपरवर लिहून देईल तर समजायचं ते खरं आहे. नाही तर तुमच्याकडे ते पैसे वसूल करायसाठी तुमच्याकडे ते स्टॅम्प पेपर किंवा कोर्ट केस करायला तुम्ही तयार आहात. तर अशा गोष्टींपासून तुम्ही सांभाळून राहा. ईश्वर हा भावनेचा भुकेलेला असतो. नक्षत्र शांती, ग्रह शांती सांगितली आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. त्याला काळ, विधी, टायमिंग दिलेला असतो. तो वर्ष 2 वर्षातून एकदा येतो. त्याच्यामध्ये तुम्ही श्रद्धेने अत्यंत भावनेने त्या ग्रहाचं किंवा त्या नक्षत्राचं जे काय दान असेल द्यायचं. अत्यंत गरीब, ज्याची परिस्थिती खूप खराब आहे अशा व्यक्तीला तुम्ही दान देऊ शकता. दान केल्याने निश्चितच फळ प्राप्त होतं. नंतर असे काही मंत्र आहे की त्या दिवशी त्या घटी त्या मुहूर्तावरती म्हटल्यानंतर निश्चितच तुम्हाला ते जे काही तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी या दूर होतात. शक्यता, हा लक्ष त्याच्यावर अंडरलाईन करा, शक्यता. म्हणून सगळ्यांचंच होता असं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे विश्वास. हा विश्वास फार महत्त्वाचा असतो. ह्या विश्वासाच्या बेसवरती हे सगळं ब्रह्मांड चाललं आहे. तुमचा विश्वास जर असेल तर निश्चित तुम्हाला फळप्राप्ती होतील आणि नसेल तर तुम्ही किती घटी मूर्त काही बघा, अक्षरशः ब्रह्मदेवाने जरी तुम्हाला तो मूर्त काढून दिला आणि तुमचा विश्वासच नसेल तरीसुद्धा हे फळ प्राप्त होणार नाही. त्यामुळे अशा गोष्टीपासून लांब राहा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये सांगा. मी अत्यंत फ्री, फुकट व्हॉट्सअपमध्ये मला वेळ मिळाला तर त्याचं उत्तर देऊ शकतो आणि काय विधी द्यायचं हे तुम्हाला मी सांगू शकतो. धन्यवाद.